लक्षात घ्या, लीगला टॉप 4ला ज्या संघ आहेत त्यातून एक खेळाडू सिरीजचा हकदार ठरेल आणि ग्रामीणला टॉप 3 मध्ये जे संघ आहेत त्यातून एक खेळाडू सिरीजसाठी इथे पात्र ठरेल. धन्यवाद. SSD मोबाईल यांच्याकडून लकी ड्रॉ साठी बाईक आहे आणि अजय पाटील बेस्ट सेल्समॅन, मी त्यांना ओळखतो, सेलर, सर्वाधिक जास्त आयफोन विकणारा हा कॅन्डिडेट आहे, यात मात्र शंका नाही. अजय पाटील त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. या अजय पाटील तुमचा सन्मान केला जाईल. शिवणसईचे अजय पाटील आहेत आणि महेंद्रांचे मामाचा मुलगा देखील आहे, चॉकलेट बॉय आहे तो देखील. अजय पाटील याचा आपण सन्मान करूया. मॅच ऑन, सामना सुरू करायचा आहे पंच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. फायनल आहे, सेमीफायनल 2 अँड इट्स ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण सर. आणि पुन्हा एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. प्रेक्षकांचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. प्रेक्षकांना विनंती आहे, मुख्य मंचाच्या ठीक समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की बाउंड्री लाईन पासून आपण थोडंसं मागे व्हायचं आहे, कारण खेळाडू वेगाने येत असतात, त्यामुळे खेळाडूंना किंवा आपल्याला इजा होण्याची शक्यता आहे. जे बाउंड्री रूफवरती उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे व्हायचं आहे. सामन्यावर होती सुरुवात. पहिल्या चेंडूवरती हॅमर केलाय, आडवा बाट केलाय, प्रहार, चेंडू 1 बाउन्स इन टू द फेन्स, येतोय PPL चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमक होताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज विशाल जितेकर, संघाचा संघनायक. अगदी यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमक आपल्याला पाहायला मिळाला. सामना महत्वाचा आहे. एकूणच जर पाहिलं तर मागील सामन्यामध्ये रॉयल कळंबोली संघाने या स्पर्धेची 4 पर्वामध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्या 2 पर्वाचं विजेतेपद, अजिंक्यपद पटकावल्यानंतर गतवर्षी जर आपण पाहिलं तर थोडासा संघ आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु यावेळेला मात्र पॅड लाईनवरचा चेंडू होता, एका हातानं नो लुक शॉट. यावेळेला मात्र चेंडू 1 बाउन्स इन टू द फेन्स, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. येस, थँक्यू. आणि याच दरम्यान SSD मोबाईलचे अजय पाटील इथे आलेत. दिलपेश भगत त्याचे ओनर आहेत. मराठी माणसाचं हक्काचं दुकान SSD मोबाईल पनवेलमध्ये सध्या धमाका करतोय. धमाकेदार ऑफर देखील आलेत आणि आज एका प्रेक्षकाला मिळेल लकी ड्रॉ मध्ये बाईक, इलेक्ट्रिकल स्कूटी. ती स्पॉन्सर केली आहे SSD मोबाईल शॉपने, त्यामुळे लकी ड्रॉचे कुपन घ्या. 50 रुपयामध्ये 70,000ची बाईक जिंकण्याची प्रेक्षकांना सुवर्ण संधी. थँक्यू सो मच SSD मोबाईल, ज्याने आम्हाला हे सहकार्य केलं. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमक विशाल जितेकर विजय. दुसरा फटका जो आला ना, मी म्हणेन ना नो लुक प्रकारचा हा फटका होता. एक हात निसटला होता परंतु कंट्रोलमध्ये तो फटका जरूर पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, टाळ्यांचा गजर सांगून जातोय. या फटक्याला मिळतील तब्बल धावा 6. येतोय आणखीन एक दमदार षटकार. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 गडागाती प्रहार चौकाराच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र मिडल ऑफ द बॅट अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू थेट थटवला, तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी या षटकारानं संघ पुढे सरकतोय. धावा धाव फलकावरती येत आहेत, त्या 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडागाती प्रहार करत असताना कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये थोडासा आक्रमक आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. त्यानं देखील ओळखले की या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असेल तर प्रतिस्पर्धी संघ जो मोठमोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे आणि अशा संघासमोर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीच्या माध्यमातून मात्र मोठी धावसंख्या धाव फलकावरती उभारावी लागेल. गोलंदाज संघाचा संघनायक बंटी जोशी यावेळेला मात्र जागा बनवली आहे. ओव्हर द कव्हर, पॉइंटच्या आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू सो मच. तर इथे काही प्राइज सेरेमनीचे आम्ही अनाउन्समेंट करतोय. सन्माननीय हेमराजी म्हात्रे पालेखुर्द यांच्या वतीने या स्पर्धेला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, 5,000चं योगदान. वैभवजी पाटील पेंदरचे आहेत, दुर्वे एंटरप्राइजेसचे मालक यांच्या वतीने तब्बल 5,000चं योगदान. ॲडव्होकेट आहेत आणि त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग आणि त्यानंतर आनंदशेठ पाटील साहेब कसलकर नाईट रजनीचे आयोजक यांच्या वतीने तब्बल 20,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. त्यांचं मनपूर्वक आभार. हेमराजजी म्हात्रे, वैभवजी पाटील आणि अनंताशेठ पाटील, थँक्यू सो मच PPLच्या माध्यमातून. तर एक दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मान्यवरांची सातत्यानं वंदेआळी आपल्याला या मुख्य मंचावरती. आणि रोंजण गावातील विश्वजित पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आलं. चषक त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
यावेळेला मात्र पहा धीम्या गतीचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेला चेंडू वळवण्याचा मानस, अगदी चेंज ऑफ पेस या ठिकाणी कामी येताना आपल्याला पाहायला मिळते. आवरू शकले नाहीयेत स्वतःला. पहिल्या 4 चेंडूंवरती 18 धावा आल्यानंतर इथे आक्रमक होण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र मिस टायमिंग स्ट्रोकमध्ये कन्वर्ट केलाय. धीम्या गतीचा चेंडू अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकता. कम्मालीचा झेल टिपला गेला आणि पहिला फलंदाज विशाल जितेकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. डेप्थ टू द क्रीज. खरं तर बॅकफुटला पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केलं होतं आणि तितकाच सुरेख झेल, कमालीचा बॉडी बॅलन्स या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. क्षेत्ररक्षक आपण पाहिले त्या ठिकाणी तन्वीरच्या माध्यमातून पहिला धक्का या ठिकाणी दिला गेला. बंटी जोशीला मिळतं यश. पहिल्या 4 चेंडूंवरती आक्रमक होणारा विशाल जितेकर मात्र 5व्या चेंडूवरती या ठिकाणी बाद झालाय. एकूणच पाहिलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेच्या यशस्वीतेची पोचपावती आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. अगदी दुपारच्या सत्रामध्ये 12 वाजता या स्पर्धेची सुरुवात झाली खरं तर, आणि तिथून जर पाहिला तो प्रेक्षक वर्ग. रील्स एडिटर आमचे लक्षण यांचा हा विशेष मान सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. अगदी पनवेल प्रीमियर लीगला आपण ज्या उंचीवरती पाहतो यामध्ये रील स्टार यांचा बहुमूल्य योगदान राहिले, आणि अशा आमच्या युवा रील स्टार बंधूंचा हा विशेष मान सन्मान आमच्या आधारवड, आमच्या आधार सन्माननीय सचिनदादा धनाजी वासकर यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा इथे संपन्न होत असताना थँक्यू सो मच. तर निश्चितच सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतो. एकीकडे स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर फलंदाजी करत असताना, तर नाणेफेक जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय प्रवीण स्पोर्ट्स कारगर. अर्थातच कारगर विरुद्ध कोहली कोपर असं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली विकेट गमावली आहे. इथून मात्र मोमेंटम पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर इनॅट नंबर 3. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर वेगाना चेंडू झपकन वळण घेतोय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अंतिम 2 चेंडूवरती गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा फलकावरती येत आहेत त्या 1 गडी बाद 18 धावा. थँक्यू. मॅच चालू आहे. बंटी जोशीच्या टीममध्ये आपण पाहतोय सुमित पाटील याला आणि रामशेठ पाटील यांचा स्टँड सुद्धा पाहतोय. नोटेगावच्या खरं तर या ठिकाणी हा खेळाडू, आणि रोशन पाटील, राकेश पाटील, किरण पाटील, अनिल पाटील आणि सुनील अनंत पाटील, विघ्नेश पाटील, सोमनाथ पाटील हे सुद्धा मॅच एन्जॉय करत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. निश्चितच बरेचसे प्रेक्षक वर्ग जे प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत, मात्र यूट्यूब चॅनल PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती आल्यात. एक मोठी धावसंख्या उभारायची असेल ना तर तुम्हाला सुरुवात मात्र दमदार करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की वेल बिगिन इज अ हाफ डन. या ठिकाणी पाहिलं तर बंटी जोशीचं संमिश्र षटक पाहायला मिळालं. पहिल्या 4 चेंडूवरती विशाल जितेकर आक्रमक होताना आपण पाहिला. 5व्या चेंडूवरती फलंदाज गमावला गेला आणि 6व्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो विशाल, जो मागील सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती. थोडंसं सुरुवात शांत त्याची राहिली होती, परंतु निर्णायक क्षणाला त्याची बॅट ही मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपण पाहिली. ऋषिकेश पहिला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर विशाल या ठिकाणी पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडवरती. तर ऋषिकेश मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. यावेळेला चांगला चेंडू होता. अगदी तितक्याच चांगल्या पद्धतीनं हा चेंडू खेळून काढला. षटक क्रमांक 2 ओमकार पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. खरं तर हाही एक संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. जो सामना टाय झाला होता त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुपर ओव्हरमध्ये या गोलंदाजाला आपण पाहिलं, आणि तिथून जर का म्हटलं तर कमालीचा खेळ त्याच्या बॅटच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच पाहिलं तर रणगतीची धावसंख्या उंचच्या उंच भरारी घेताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहिली. त्या धावगतीला कुठेतरी आवाक्यामध्ये आणणारी गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध चेंडूला घेतला. प्रत्येक चेंडूवरती आता इथे काही ना काहीतरी मैदानाच्या आतमध्ये थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. याचंच नाव क्रिकेट आहे आणि याकरताच ओळखली जाते पनवेल प्रीमियर लीग. 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. प्रॉपरली टाइम करता आला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. फंबल पाहायला मिळतंय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकत असताना धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावफलकावरती उभारायच्या. खरं तर विशाल बाद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अद्याप या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही आहे. बॅटनं पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं शरीराच्या दिशेनं आला. स्वतःला सावरत असताना मिडल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. प्रॉपरली टाइम झालेला नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खरं तर पॉवर प्ले 2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील.
एक लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये आणि एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक. अनऑर्थोडॉक्स पोझिशन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. यावेळेला 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या दोनही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. होय, पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रूफ, चौकार. मच निडेड बाउंड्री, कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्हाला गोलंदाजांवरती आक्रमण हल्लाबोल करावा लागेल. तीच रणनीती घेऊन विशाल जितेकर मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या 4 चेंडूवरती 3 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु ही खेळी फार मोठी करू शकला नाहीये, कारण एका चांगल्या चेंडूवर, धीम्या गतीच्या चेंडूवरती मात्र त्यांना आपली विकेट गमावली. आता मात्र हात खुले करण्याची संधी, एक्स्ट्रा बाउन्स आणि केवळ इनफिल्ड क्लिअर करायचं. खरं तर हे निमंत्रण होतं गोलंदाजाकडून आणि ते निमंत्रण स्वीकारलंय. हात खुले करण्याची संधी, ज्यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर एक्स्ट्रा बाउन्सवाला चेंडू जर का मिळेल तर केवळ त्याला दिशा देण्याचं काम. आणि ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता, ओव्हर द पॉइंट अँड गली, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांकरता. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय 15च्या सरासरीनं. धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 30 धावा. सेमीफायनल नंबर 2, पहिला सेमीफायनलचा सामना जिंकत असताना खऱ्या अर्थानं रॉयल कळंबोली संघानं मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आणि 4 पर्वामध्ये तिसऱ्यांदा रॉयल कळंबोली हा संघ आपल्याला मेगा फायनलमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या 2ही पर्वामध्ये या संघानं अजिंक्यपद पटकावलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच दिशेनं वाटचाल करताना आपल्याला रॉयल कळंबोली संघ सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. परंतु रॉयल कळंबोली संघाबरोबर 2 हात कोण करणार, यासाठीचं बॅटल सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 15च्या सरासरीनं धावा आल्यात. याच धावगतीनं जर धावा येत राहिल्या, खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15च्या सरासरीनं धावा येणं ही चांगली सुरुवात या ठिकाणी म्हटली जाईल. विशालसारखी महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर दोनही खेळाडू अगदी संयमानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना. तर ऋषिकेश माली प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. गोल्डन बँड अजय पाटील तोंडरे यांच्याकडून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर निश्चित या ठिकाणी चौकार षटकारांची अपेक्षा जरूर असेल, कारण एक मोठी धावसंख्या मागील सामन्याचा जर विचार केला तर आजच्या दिवसभरामध्ये मोठमोठ्या धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. काही धावा कमकुवत जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या असल्या तरी सामने मात्र रंगतदार निश्चितच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच एकूणच आपल्या गोलंदाजांना जर एक फायटिंग टोटल तुम्हाला धावफलकावरती लावायची असेल ना, तर किमान 5 षटकामध्ये 60+ किंवा 65+ धावा येणं गरजेचं आहे. परंतु इथे पहा, पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय, वेलकम टू द क्रीज सांगणारा फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून दमदार सुपर षटकार. काय जबरदस्त माहोल या पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहतो. परंतु अशाच दर्जाचं दमदार आयोजन रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळेल. सन्माननीय रॉयल आयोजक हरिभक्त पारायणसी अनंता शेठ हरिभाऊ पाटील कसलगड यांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या वर्षी डिसेंबर 2026ला मालिकावीरसाठी मर्सिडीज कार आहे आणि प्रेक्षकांसाठी थार असे रॉयल आयोजक अगदी मंचकावरती इथे एन्जॉय करतो. वैभव, क्या बात आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक कसलखंड नगरीमध्ये बघायला मिळेल. येणाऱ्या डिसेंबरमध्ये अगदी सन्माननीय अनंता शेठ हरिभाऊ पाटील साहेब कसलखंड अगदी मालिकावीरासाठी, होय तुम्ही बरोबर ऐकतायत, मर्सिडीज आणि प्रेक्षकांसाठी थार. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. अगदी बैलगाडा शर्यतीमध्ये आपण फॉर्च्युनर पाहिली, थार पाहिली रुस्तमे हिंद केसरीमध्ये, त्याच दर्जाची क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल मर्सिडीज कार मालिकावीर आणि प्रेक्षकांसाठी थार आणि रोज प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल भोजन. क्या बात आहे. कॉम्बॉक्स निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे दिनदार व्यक्तिमत्व जर का आपल्या मुख्य मंचावरती असतील ना, तर आमच्या तमाम क्रीडा रसिकांना आणि क्रिकेट खेळाडूंना जणू ही पर्वणी असणार आहे. आणि साधारणतः जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक मी म्हणेन सध्याच्या घडीला उलाढाल आपल्याला पाहायला मिळते. अगदी एक हंगामाचा जर आपण विचार केला ना तर लाखोंची नव्हे तर आता ही उलाढाल आपल्याला करोडोंची पाहायला मिळते. नाऊ बॅक टू क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं. गोलंदाजाचं पुनरागमन निश्चितच या ठिकाणी करावं लागेल. गोलंदाजांना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. रनिंग बिटवीन द विकेटही कमालीची राहिली आहे. या दोनही खेळाडूंचा खेळ जर आपण पाहिला ना तर केवळ आक्रमक नाही आहेत, केवळ डिफेन्सिव्ह नाही आहेत. जिथे चांगले चेंडू मिळतात त्यांना सन्मान देतात, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात आणि जिथे खराब चेंडू मिळतात ना त्या चेंडूवरती आक्रमण करत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला हे दोनही खेळाडू करताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र मिळाला चेंडू स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला भिरकावून दिला आहे पार्किंग प्लॉट मध्ये. 1 मोर विकेट. षटकार. आक्रमण सातत्यानं आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड.
चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी बिग हिट षटकार. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 45 धावा, जवळपास अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. अवघ्या तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एक हायस्ट टोटल आपल्याला आज या स्पर्धेमधली पाहायला मिळेल का? कारण ज्या पद्धतीनं आक्रमण मैदानावरती केलं आहे, ज्या पद्धतीनं हल्लाबोल हे दोनही फलंदाज मैदानावरती करतायत, वाखाणण्याजोगी खेळी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, अर्थातच वाईडिश लॉंग ऑफ रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. कमालीची फलंदाजी आहे, जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांवरती हल्लाबोल केला जातोय, अक्षरशः गोलंदाजाची कत्तल करणारी ही फलंदाजी आपण मुख्य मंचाच्या समोर हा षटकार पाहतोय. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धावा धावफलकावरती लागतायत त्या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स. आणखीन एक धमाका, लगातारचा हा तिसरा बिग हिट षटकार. फलंदाज विशाल ऑन फायर. यावेळेला ऋषिकेश विशालच्या बॅटमधून निघालेला हा दमदार स्ट्रोक यावेळेला आपण पाहिला. 7 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावांची बहारदार खेळी या इनिंगमध्ये त्यांना साकारले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद, 57 धावा. थँक्यू टू अगदी कॉम्बॉक्स. त्यानंतर जो सामना होईल तो ग्रामीण मधील मेगा फायनल होईल. तर नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करेन जीवदानी स्पोर्ट्स बावनडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा चंद्रकांत स्मृती सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगा. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी या. यानंतर ग्रामीणचा फायनल होईल आणि ग्रामीणचा फायनल झाल्यानंतर होईल PPL चा मेगा फायनल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पा 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले, सेमीफायनल नंबर 2 आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर स्वर्गीय नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्स कोलीकोपर हा संघ फलंदाजी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. प्रवीण स्पोर्ट्स खारघर. खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय कदाचित हा निर्णय सार्थ ठरवता आलेला नाहीये. आघाडीच्या 3 गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक हाताळलं होतं, गोलंदाज होते बंटी जोशी. एक सफलता जरूर मिळाली, परंतु 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक हाताळलं ओमकार पाटीलनं, त्यानं देखील तब्बल धावा खर्च केल्या, त्या 12. अर्थातच 2 षटकांमध्ये 30 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक हाताळलं गेलं गोलंदाज दिनेश पाटीलच्या माध्यमातून, जे सर्वाधिक महागडं षटक ठरलं, ज्यामध्ये एकूण 27 धावा आल्या आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर. याच दरम्यान सन्माननीय नाशिक उद्योजक भूषण, ॲस्ट्रोलॉजिस्ट बेस्ट आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य गोपाल शास्त्री भटजी यांचं शुभागमन झालं आहे. मी भटजींना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय गोपाल शास्त्री भटजी यांच्या शुभ हस्ते बायसायकल या स्पर्धेला देण्यात आल्यात, पुरस्कर्ते आहेत. मी विनंती करतो की मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. षटक क्रमांक 4 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गरंगाळत चेंडू चाललाय. थोडंसं मानसिक दडपण जरूर. एकंदर जी बॉडी लँग्वेज आपण पाहिली ना, तर जो निर्णय घेतला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकल्यानंतर, तो निर्णय मात्र सार्थ ठरवला आलेला नाही आहे. आघाडीच्या 3 गोलंदाजांवरती केला गेलेला हल्लाबोल, योजनाबद्ध पद्धतीनं धावसंख्येला दिला गेलेला आकार, एक कमालीची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज ऋषिकेश मालीसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये अजय पाटील गोल्डन मॅन तोंडरे यांच्याकडून. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी ऋषिकेश आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू होता, खराब लेंथ आणि त्याचा खरपोच समाचार. यावेळेला पॅडल स्वीप करत असताना चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे. 1 मोर बाउंड्री, चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो बैठकी फटका लगावण्याचा स्टान्स त्याचा पाहिला. लेग स्टिकवरती चेंडू होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना या चेंडूला मात्र केवळ दिशा देण्याचं काम केलंय. आणखीन एक चौकार आलाय. 63 रन्स ऑन द बोर्ड, 63 धावा धावफलकावरती. आजच्या संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर 5 षटकांमध्ये 83 ही सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळते. आणि या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर 5 षटकांमध्ये 97 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. परंतु हे 2 फलंदाज अर्थातच ऋषिकेश आणि विशाल ज्या पद्धतीनं खेळी मैदानावर करतायत ना, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू, परंतु तितक्याच
चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली आहे. या क्रिकेटचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय की प्रत्येक चेंडूवरती हे दोनही फलंदाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडूच्या मेरिटप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये हे दोनही खेळाडू आपली या कलागोड दाखवत असताना तर सन्माननीय स्वर्गीय जितेंद्र जोशी यांच्या स्मरणात आजची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नदाता सदासोकी धन्यवाद. मी अन्नदात्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बॅक टू मॅच. 64 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता या षटकामध्ये आणि जशी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करत असताना विशालच्या बॅट मधून पाहायला मिळतोय एक विशाल षटकार. कमालीचा टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये स्लो स्टार्ट होती. कदाचित संघनायकाबरोबर जर आपण पाहिलं तर थोडीशी चर्चा केली असेल आणि पुढील रणनीती आखत असताना संघनायकाने दर्शवलेला विश्वास 5 सलगच्या चौथ्या चेंडूवरती चौथा षटकार आपल्याला या ठिकाणी विशालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय जो खेळतोय आपल्या वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती. चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. बारक्या शेळके आणि परेश खडके हे दोन असे खेळाडू आहेत की ज्यांनी 5 बॅक टू बॅक षटकार या स्पर्धेमध्ये लगावले आहेत. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर विशाल ज्यांना 4 चेंडूमध्ये लगातार बॅक टू बॅक 4 चौकार त्याच्या 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. इतका जोरकस प्रहार या चेंडूवरती होता की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. ही ताकद आहे खऱ्या अर्थानं. जर पाहिलं तर स्वर्गीय नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्सचा कोलिकोपर संघ प्रथम फलंदाजी करत असताना मात्र चौथ्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू आहे आणि तब्बल 70 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आणि यात जी धावसंख्या आहे ना त्या धावसंख्येची सुरुवात विशाल जितेकर स्वतः संघनायकाला केली होती. आणि ज्यावेळेला कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपण म्हणतो ना त्यावेळेला मात्र हा आत्मविश्वास येणाऱ्या प्रत्येक खेळाडूमध्ये असतो. त्यामुळे सुरुवात ही दमदार होणं गरजेचं असतं. विशालनं ती सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. पहिल्या 4 चेंडूवरती तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या आणि तिथून जो धावगतीचा आलेख आहे ना तो उंचावत असताना आपल्याला प्रत्येक षटकामागे पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकावरती हल्लाबोल केला. बंटी जोशीच्या पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा आल्या आणि तिथून जो रिदम आपण पाहिला अगदी मागे वळून पाहिलेलं नाहीये. नितीन अर्थातच स्वर्गीय नितीन स्पोर्ट्स अँड श्रेया स्पोर्ट्स या संघानं कोलिकोपरच्या या संघानं मात्र दमदार धावा धावफलकावरती उभारल्यात. एकूण 70 धावा आपण आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानावर सुरू असताना चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर खरं तर एक संधी मिळाली. सर्व खेळाडू एकत्र आले आणि तिथून मात्र रणनीती आखण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला फुलर लेनचा हा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. एक लाऊड अपील होती परंतु या अपीलमध्ये केवळ गोलंदाज उत्साही आपल्याला पाहायला मिळाला. फारसं सपोर्ट पाठीमागून अर्थातच यष्टीरक्षक किंवा त्या पाठीमागे उभ्या असलेल्या खेळाडूंकडनं पाहायला मिळालं नाहीये. कोणत्याही प्रकारचं धाव या चेंडूवरती नाहीये. मागील चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र आलेला निर्धाव चेंडू कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल. परंतु अजूनही या सत्राचा जर विचार केला तर चौथ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस बॅटीचा इनसाइड एज सरळ जाऊन चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. आणि आणखीन एक बहारदार खेळी, एक आक्रमक, एक विस्फोटक अर्थातच विशाल नावाचं वादळ मात्र मैदानातून क्षमतानं आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यानं 10 चेंडूंचा सामना करत 350च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 35 धावा या इनिंगमध्ये साकारल्या आणि टाळ्यांचा गजर सांगून जातोय की एक महत्त्वपूर्ण इनिंग साकारत या ठिकाणी विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला. ऑन स्क्रीन आपण विशालला या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये 2 चौकार 4 षटकार 350चा स्ट्राईक रेट आणि 10 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 35 धावांची खेळी साकारून विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतो. धन्यवाद सन्माननीय आनंद शेठ पाटील साहेब कसलखंड नाईट रजनीचे आयोजक ज्यांच्या वतीने 20,000 रुपयाचं योगदान पनवेल प्रीमियर लीगसाठी देण्यात आलं आहे. दत्ताजी गायकर आणि संपूर्ण त्यांची कंपनी, प्रशांत असतील, भावेश असतील, जयेश असतील, त्यानंतर प्रतीक, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. यानंतर होणार ग्रामीण धमाका मेगा फायनल. संघ असतील जेवदारी बामणडोंगरी विरुद्ध पारगाव. कॅप्टन तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू. तर निश्चितच या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला आणि सर्व सन्माननीय पाहुणे मात्र या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं पाहुण्यांची खूप मोठी उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्या सर्व मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. स्वर्गीय कुमारी सिद्धी ठाकूर स्टँड तुम्ही सध्या पाहताय आणि सन्मान्य गुरुनाथ ठाकूर साहेबांकडून स्पर्धेला 10,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. थँक्यू.
तर या ठिकाणी आपण पाहतो एकूण धावा 70 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 गडी बाद 70. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु शेवट कशा पद्धतीनं होणार. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. आणखीन एक मोठी शिकार यावेळेला जाल्यामध्ये सापडते. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर षटकाच्या अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली होती. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र मिळते विकेट. एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पाहुणे एकनाथजी ठाकूर आणि कमलाकरजी ठाकूर यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर 2 बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केला जाणार का? एकूणच जर पाहिलं तर अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि दोनही वेलसेट बॅटर अर्थातच विशाल आणि ऋषिकेश आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्याच्या घडीला 2 नौके फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर मुकेश नाईक आपण पाहतोय आणि तिथून जर पाहिलं तर नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जाताना अविनाश पाटील, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी, आणि तो मात्र यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर एक प्लॅटफॉर्म सेट आहे, एक बेस रचला गेला, एक फाउंडेशन रचला गेला, एक पाया रचला गेला आहे आणि त्यावरती मात्र केवळ तुम्हाला उंच धावांची इमारत बांधायची आहे. 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. अंतिम षटकाचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके आणि उर्वरित चेंडूंवरती जर का एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी 80+ धावा या निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळाल्या, निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. एकूणच जर पाहिलं तर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मोठे फटके जर मुकेश खेळपट्टीवरती उभा आहे, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, जो जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अविनाश मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आहे, त्यामुळे या खेळाडूचा कॉन्फिडन्स एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. त्यामुळे येणारे हे जे 5 चेंडू आहेत तो गोलंदाज कशा पद्धतीनं सर्व्हाइव्ह करतोय. बारक्या यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, बिस्टामिंग स्ट्रोक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल. आणि मागील 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूवरती 3 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. झेल टिपला गेला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते भावेशनं मात्र हा सहज सोपा झेल या ठिकाणी कंप्लीट केला. सुरुवात चांगली मिळाल्यानंतर अंतिम षटकामध्ये कुठेतरी पडझड आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर विकेट आला आणि 5व्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 विकेट्स आपण या ठिकाणी पाहतोय. एक कॉटबॅनच्या स्वरूपात, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 2 फलंदाज या ठिकाणी परतलेत. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, प्रमोद घरात, नवीन बॅटर, द मॅन इन फॉर्म. या खेळाडूचा जा सातत्यानं आपण उल्लेख करतो, मग ते टेनिसचा क्रिकेट असो किंवा ते लेदरचा क्रिकेट असो, या खेळाडूचा बोलबाला आपल्याला नेहमीच ज्या वेळेला हा खेळाडू मैदानावरती येतो ना त्या वेळेला मात्र खूप मोठ्या अपेक्षा त्याच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. कदाचित मुकेश हीच गोष्ट समजावून सांगत असताना की शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा येतील हा ॲडव्हान्टेज असेल आणि गोलंदाजांसाठी जर का एक टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे तर उर्वरित 4 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके सध्याच्या घडीला फलंदाजच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर फिनिशरची भूमिका बजावली होती, अगदी संघाचा विजय सुनिश्चित करून हा खेळाडू मैदानातून परतला होता. परंतु आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर खूप मोठी जबाबदारी आहे. यावेळेला वेगवान चेंडू होता, तेच तर राज गोलंदाजी. पहा लगेचच बॉडी लँग्वेजमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 4 षटकांमध्ये कुठेतरी डिसाळ बॉडी लँग्वेज आपल्याला अर्थातच प्रवीण स्पोर्ट्स कारगर संघाची पाहायला मिळाली होती. परंतु जसे 3 चेंडूवरती 3 विकेट्स आले ना तिथून मात्र हा संघ पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. केवळ सिंगल आली आहे. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र दुहेरी स्वरूपाचे धाव आपण पाहतोय. 72 रन्स ऑन द बोर्ड. समोरच्या दिशेनं यावेळेला पुस्तकी फटका खेळला गेलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी नाही आहे. ओळखलंय 70 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये आल्या होत्या आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू आहे. 4 चेंडू झालेत, अवघ्या 3 धावा आल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. खरं तर अशा प्रकारची गोलंदाजी जर का सुरुवातीला झाली असती तर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यामध्ये यश ठरलं असतं. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण फक्त 73 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये 84 धावांचा पाठलाग होताना आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलाय. आक्रमक प्रहार, आडव्या बॅटनं प्रहार, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 बाउन्स, चेंडू जाईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा रेषेच्या पलीकडे. नितीनच्या बॅटमधून येतोय, मुकेशच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, परंतु जो एक्स्ट्रा बाउन्स होता, कारण आउटफील्ड अतिशय फास्ट आहे
आणि मुकेशच्या बॅटमधून सातत्यानं अशा प्रकारचे फटके आपण नेहमीच पाहतो. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 77. एक फायटिंग टोटल जरूर धावफलकावरती उभारला गेलाय, एक चॅलेंजिंग टोटल जरूर धावफलकावरती आहे, परंतु शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळणार का? होय, फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर जाईल की झेल टिपला जाईल. अगदी निश्चितच त्या ठिकाणी काय घडलंय पहा. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. हाईट, येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बिम्मरसाठीचा हा कॉल असेल. अगदी प्रत्येक संघाला एक DRS उपलब्ध आहे. मुकेश एक उंचपुरा खेळाडू आहे, निश्चितच इट्स अ फेअर डिलिव्हरी, सो इट्स अ 6. शेवटच्या चेंडूवरती अगदी अपेक्षेप्रमाणे षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावा, पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात 83 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र या ठिकाणी उभारलं जात आहे 84 धावांचं. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. मुकेश या ठिकाणी जर पाहिलं तर एक उंचपुरा खेळाडू आहे, परंतु त्यानं असलेला जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू का वापरला जाऊ नये या उद्देशानं कदाचित शेवटच्या चेंडूवरती हा रिव्ह्यू घेतला गेला होता आणि शेवटच्या चेंडूवरती, निर्णायक चेंडूवरती मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 18 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. एक सुरुवातीची गरज होती, ती सुरुवात मात्र विशाल जितेकरनं आपल्या संघाला मिळवून दिली. अविनाश थोडासा अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ऋषिकेश माळी 10 चेंडू. तर पारगाव संघाचा संघनायक इथे रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस होणार मेगा फायनल, ग्रामीण धमाका, अंतिम लढत, अंतिम सामना ग्रामीणचा तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला बामडोंगरी संघाचा संघनायक उपस्थित आहेत, तर मी विनंती करतो पारगाव संघाचा संघनायक लगेच पाठवायचा टॉस बॉक्समध्ये प्लीज. तर ही मॅच समरी आपण सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहू शकता, परंतु एक फायटिंग टोटल, एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर धाव फलकावरती उभारले. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. विजयासाठी लक्ष उभारलं गेलंय 84 धावांचा आणि या 84 आहे. मी महेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. त्यांच्या समेत लक्ष्मी पब्लिक स्कूलचे सन्माननीय CEO अर्थात प्रशांतजी गांगाडे साहेब यांचं देखील आगमन झालंय, जे युनायटेड शेतोकॉन कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर नेहमी खेळाडूंना प्रेरणा देणारे आणि त्यांना आत्तापर्यंत युनायटेड महाराष्ट्र भूषण, मेजर ध्यानचंद नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड, पनवेल भूषण आणि पनवेल गौरव अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. असे प्रशांतजी गांगाडे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या समेत मित्रपरिवार अक्षयजी नाईक आपलं देखील हार्दिक स्वागत. तर सन्माननीय कमलाकर ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. कमलाकरजी ठाकूर साहेब विनंती असेल की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि सन्माननीय एकनाथजी ठाकूर साहेब तुम्हाला देखील विनंती असेल की आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला इथे व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा विनंती करतो सन्माननीय महेशजी पाटील साहेब सुकापूर आणि प्रशांतजी गांगाडे साहेब ज्याने पब्लिक स्टँड पुरस्कृत केला, या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. तर पुन्हा एकदा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. खरं तर आणखीन एक बिग फाईट मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. एकीकडे जर आपण पाहिलं तर एक सेमीफायनलची लढत, दोन ताकदवर संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावफलकावरती उभारल्या गेल्या 83 आणि 84 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन बंटी जोशी तर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे असणारा, यावेळेला स्ट्रायकिंग एंडला ओमकार. आडवा बॅटनं प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर जाईल, सीमारेषेच्या पलीकडे येईल. आणखीन एक दमदार चौकार. फुलर लेनचा हा चेंडू होता, अगदी बॅटवरती हा चेंडू घेतला आणि चौकारामध्ये परावर्तित केला. अशा प्रकारची फटकेबाजी तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्ये करावी लागेल. विजयासाठी लक्ष 84 धावांचं आहे आणि या 84 धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवात तुम्हाला दमदार करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही अलोट गर्दी आपण प्रेक्षकांची निश्चितच पाहतोय. यावेळेला पावलांचा वापर केला आहे परंतु गोलंदाजांना पाहिलं,
थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू केला, चेक. एक धाव जरूर आली आहे. तर याच दरम्यान या स्पर्धेला ज्यांच्या वतीने पब्लिक स्टँड पाहतो असे सन्माननीय युनायटेड शेतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांत बालू गांगाडे यांचं आगमन झाले आणि आमचे खास मित्र अक्षय नाईक दोघांना विनंती की या आपण स्टेजवर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लक्ष्मी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे ते CEO आहेत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. तर या ठिकाणी गोलंदाज मुकेश आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल. अगदी अंपायर्स रिव्ह्यू आहे. चेंडूचं एक्झॅक्टली पिचिंग कुठे आहे हे तपासण्याचा या ठिकाणी प्रयत्न होईल कदाचित, कारण पहा दोनही संघासाठी सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतली गेलेली खरं तर दोनही संघाच्या नावावरती एक पारितोषिक, किमान एक पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रेसमध्ये जर का राहायचं असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. 84 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. 2 सलामीवीर फलंदाज. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रेक्षकांमध्ये आता मात्र चर्चेला उदाहरण आलंय कोणता संघ. एका संघाची जर आपण पाहिले तर गोलंदाजी ही भक्कम बाजू मानली जाते. त्या संघानं 83 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि या 83 धावा डिपेंड करत असताना सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणे याकरता ओळखला जाणारा अर्थातच प्रवीण स्पोर्ट्स खारघर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोली कोपरा संघ. 2 ताकदवर संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी पाहिली जाते. स्ट्रायकिंग एटला ओमकार आपल्याला पाहायला मिळतात. डावकर हाताचे विस्फोटक फलंदाज. या अगोदरच्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. यावेळेला मात्र जोरकास प्रहार काढण्याचा प्रयत्न. एकंदर गोलंदाजाची रिॲक्शन काय सांगते, कदाचित संधी होती का, परंतु नाहीये. निर्धाव चेंडूला होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त बॉडी बॅलन्स, फॉलो थ्रू मध्ये चेंडूवरती कायमस्वरूपी नजर आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळते आहे आणि हे सर्व या संघाची खऱ्या अर्थानं ताकद ठरते आहे. गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ, परंतु एक धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती उभारली आहे आणि त्या धावा डिपेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र महत्त्वाचं पाऊल आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 8 धावा या पहिल्या षटकामध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र PPL 2025 सीझन 4. आणि जसा पुढील खेळाला सुरुवात होईल या ठिकाणी या दरम्यान पाहिलं तर वेदांतजी कोळी साहेब 2000 रुपयाचा पारितोषिक आणि कैलासजी कोळी अर्थातच त्यांच्याकडून जर बंटी जोशी जिंकले तर एकविरा रिसॉर्टला एकविरा येस या ठिकाणी पहा पारितोषिक भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि या पारितोषिकांची अनाउन्समेंट आपण जरूर करूयात, परंतु तत्पूर्वी जाऊयात मायक्रोफोनवरती निनाद कदम सरांकडे. हॅलो क्लास. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये एंट्री करताच बंटी जोशी यांच्या फटक्यातून एक स्वागत आमचं देखील करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. आणि वळूया सामन्याकडे. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूमध्ये अगदी स्वागत केलं आहे ऋषी भोईर याचं. बंटी जोशीने दाखवू दिलं आहे, खारघर नोड असेल किंवा तळोजा विभाग असेल. आणि नाईटचा विषय म्हटलं की नाईटमध्ये RCC पेठ बंटी जोशी हा वेगळ्याच फॉर्ममध्ये असतो संघ आणि त्यांनी दाखवून दिले की का या खारघर नोडमध्ये त्याचं नाव आहे किंवा या पूर्ण टेनिस जगतामध्ये त्याचं नाव आहे. दुसरा चेंडू मॅट्रो एंडकडून ऋषी भोईर आपण पाहतोय थोडासा दबावामध्ये असेल. पहिल्याच चेंडूवर जेव्हा आपल्याला षटकार लागतो. दुसरा चेंडू चांगल्या गतीनं फेकला होता. इथे थोडंसं बीट केलं, स्पीड देखील पाहतोय आपण. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. आपण स्कोर कार्ड देखील पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू झालेला आहे आणि 14 धावा धावफलकावरती आहे. ओपनिंगची जो पेअर आपण पाहतोय ओमकार पाटील नॉन स्ट्रायकर एंड आणि बंटी जोशी स्ट्रायकर एंडला. मेट्रो एंडकडून ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवरती. इथे पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुटवर थोडा आला होता, पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असेल परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सुंदर असा चौकार. जतीन इथून जर आपण पाहायला गेलं तर बंटी जोशीला ही खेळी करावी लागेल, कारण भलं मोठं टार्गेट इथं जे आहे ते कोलीकोपर या संघानं ठेवलेलं आहे. 84 धावा 5 षटकं असतील आपल्याकडे हे पूर्ण करण्यासाठी आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट.
ते पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला होता, थोडंसं बीट केलंय, वाईटची मागणी करतात, परंतु अंपायर आपण पाहतोय तटस्थ तिथे. 2 अंपायर आपण पाहतोय इथे. येणार पॅनल. या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसरा निर्धाव, नंतर चौकार आणि हा 4था चेंडू देखील निर्धाव. 5वा चेंडू फेकतोय ऋषी. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला होता, यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटलाय, तिथे क्षेत्ररक्षक असतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथून मला तर वाटतं जतीन फटकेबाजी करायची गरज आहे, कारण भले मोठं धावांचं आव्हान आपल्या संघासमोर आहे आणि हा सेमीफायनलचा सामना आहे. इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये रॉयल कोलंबो या संघाला भिडेल आणि लढत पाहण्यासारखी ही देखील लढत पाहण्यासारखी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकणार नाही, कारण दोन्ही संघ असतील, प्रवीण स्पोर्ट्स खारघर झालं काय, कोहली कोपर संघ झाला काय, दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहे. एका साईडला आपण पाहिलं विशाल जितेकर मास्टर माइंड कॅप्टन कूल आणि एका साईडला बंटी जोशी. ओमकार पाटील स्ट्रायकर एंडला शेवटचा बॉल सामना करेल आणि इथे हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मिस टायमिंग स्ट्रोक पाहतोय, पण इथे काय झालं, कॅच सोडली आहे. इथे कुठेतरी कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण ऑपोजिट मध्ये जाताना आपण पाहतोय. ही कॅच खूप महत्त्वाची होती जतीन पाहायला गेलं तर, कारण सलामी फलंदाज आहेत दोन्ही पण. ओमकार असेल, बंटी झाला काय, आणि ओमकार देखील आपण पाहतो खारघरमधून खेळत असताना एक चांगला फलंदाज आहे. ही कॅच महागात पडली नाही म्हणजे झालं कोहली कोपर या संघाला. 2 षटकाची समाप्ती आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर, एकही गडी बाद नाहीये. तसं पाहायला गेलं तर स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आपण पाहू शकतो प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघ. आज धमाकेदार सामने निनाद कदम पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब, तोबा गर्दी आणि काय माहोल बनलाय. स्पर्धेने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत निनाद. जेवढे रेकॉर्ड आत्तापर्यंत बनलेत प्रत्येक ब्रेक झाला. यूट्यूबवर प्रचंड गर्दी, मैदानात प्रचंड गर्दी. हो, डे नाईट स्पर्धा प्रत्येकाला आवडतं आणि काय कमालीचं केलंय. आमचे गोपाल शास्त्री भटजी साहेब देखील खुश झाले, जयद पाटील साहेब असतील, संपूर्ण पाहुणे हा माहोल बघून. आणि क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. त्याच दरम्यान रायगड प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष आणि आयोजक मंगेशजी वाकडेकर साहेब यांचे इथे शुभागमन झालं आहे. लवकरच रायगड प्रीमियर लीग तुम्ही नवे पर्व फेब्रुवारीमध्ये पाहाल, तर मंगेशजी वाकडेकर साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये. 19 फेब्रुवारीला सुरू होणार. येस, इट्स ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रवीण. आणि जसं तू म्हटलंस की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आणि हे जी पब्लिक आपण पाहतोय हीच आमची कमाई आहे आणि हेच आमचं ध्येय आहे. पनवेल प्रीमियर लीग आज आपण अगदी अभिमानानं आणि गर्वानं म्हणू शकतो की गेली 4 वर्ष अगदी सफलपणे हा उपक्रम पार पाडतोय आणि हे 4थं वर्ष देखील अगदी छाती टोकून सांगू शकतो की सफलपणे आम्ही पार पाडतोय. 3रं षटक मार्गस्थ, बंटी स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाज आपण पाहतोय कोहली कोपर या संघाकडून विशाल जितेकर कॅप्टन स्वतः आलेले आहेत, कारण इथे विकेटची गरज आहे जतीनचं पाहायला गेलं तर. कारण हे जर 2 बॅट्समॅन जर टिकले ना तर इथून सामना मला तर वाटतं प्रवीण स्पोर्ट्स खारघर या संघाकडे वळू शकतो. पण विशाल जितेकर स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिला चेंडू फेकला होता, पहिल्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आले. एका धावेनं धावफलक हळूच पुढे सरसावल. आपण धावा धावफलकावर पाहणार आहोत 22. विशाल जितेकर फिल्डिंग सेट करतायत, कारण सेमीफायनलचा सामना हाय व्होल्टेज सामना आहे. इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनवरच्या कृपया करून मागे या. बाउंड्री लाईनवरचे प्रेक्षक. विशाल जितेकर पेट एंडकडनं ओमकार पाटील होता, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट केलाय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. जतीन पाहायला गेलं तर हे षटक जे आहे ते फार काही ठरवणार आहे ह्या सामन्याचं भविष्य, कारण इथून दबाव आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूमध्ये. इथे स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित नसेल आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. या 3ऱ्या चेंडूवरती प्रेशर रिलीज केलंय ह्या चौक्यानं.
गेले 2 चेंडू आपण पाहत होतो. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आपण पाहिला. आपण बोलतच होतो की प्रेशर कुठेतरी क्रिएट होतोय, परंतु लगेचच तिसऱ्या चेंडूवरती प्रेशर रिलीज केला आहे ओमकार या फलंदाजानं आणि ह्या 4 धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. विजेचं षटक असेल. 3 चेंडू झालेत, अजूनही 15 चेंडू आणि 58 धावांची गरज. तसं पाहायला गेलं तर भलं मोठं टार्गेट आहे. खूप रन्स अजून गाठायचे आहेत, पल्ला अजून बराचसा गाठायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, अजून आपले सामने बाकी आहेत. या सेमीफायनल नंतर आपण ग्रामीणचा देखील सामना पाहणार आहोत. 2 मातब्बर संघ बामणडोंगरी वर्सेस पारगाव. त्यानंतर फायनलमध्ये कोण जाणार ठरणार या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. कोलिकोपर संघ वर्सेस प्रवीण स्पोर्ट्स खारघर. दोन्ही मातब्बर संघ. एक साईडला आपण पाहतो बंटी जोशी आणि एका साईडला पाहतो आपण विशाल जितेकर स्वतः षटक हाताळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 धावा दिल्या 3 चेंडूमध्ये. चौथा चेंडू पेटन करणे, पुन्हा एकदा दुसरी मारण्याचा प्रयत्न आणि व्हॉट इज शॉट, ब्रिलियंट, एक्सिलेंट आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी. इथे पंचांचा इशारा येतोय, दणदणीत असा षटकार. क्या बात है. जतीनचं पाहायला गेलं होतं मागच्या चेंडूवर देखील ओमकारने असाच फटका मारला होता. फील्ड चांगल्या प्रकारे सेट केली होती, परंतु तिथे फील्ड ठेवण्याची गरज होती आणि हा एक षटकार आला आणि या षटकारानं धाव फलक मात्र पुढे सरसावल. 32 रन्स ऑन बोर्ड. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं, कुठेतरी विजयनं थोडंसं प्रेशर क्रिएट केलं होतं, त्यानंतर प्रेशर रिलीज केलं आहे ओमकारनं आणि ओमकारची जी कॅच सुटली ना ती कुठेतरी आता असं म्हणावं लागेल की महागात पडते आहे. इथे चांगला ब्लॅक होलमध्ये फेकला होता चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे असेल, परंतु क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाही आहे. चेंडू जातो सीमारेषा बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय, सुंदर असा चौकार. तसं पाहायला गेलं तर चेंडू चांगला फेकला होता, ब्लॉक होलमध्ये होता, खोदून काढला अगदी ओमकारनं आणि हा आला आहे चौकार आणि या चौकाराच्या साह्यतेनं धावफलक मात्र पुढे सरसावल. 36 रन ऑन बोर्ड. आता थोडंसं समीकरण सोपं होत आहे. 13 चेंडू 48 धावा. ओमकार चांगल्या टचमध्ये आहे आणि इथे थोडासा मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असतील, परंतु मिस टायमिंग असून देखील चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हे षटक जे आहे ते प्रेशर क्रिएट करण्यासाठी विजयने स्वतःच्या हातामध्ये घेतलं होतं, परंतु ऑपोजिट ठरलंय. इथे मात्र पुरता प्रेशर निर्माण केलाय तो प्रवीण स्पोर्ट्स खारघर या संघानं. तसंच या षटकाचा विचार केला तर एकूण 18 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 40 आणि एक स्ट्रॉंग पोझिशन का म्हणावी लागेल जतीन, कारण विकेट गमावलेला नाही. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. त्याच दरम्यान सन्माननीय पब्लिक स्टँडचे आमचे मालक, ज्याने 4 वर्ष पब्लिक स्टँड आम्हाला पुरस्कृत केला आहे, ते सन्माननीय प्रशांतजी गांगाडे साहेब यांचा इथे व्यासपीठावर सन्मान केला जाईल. प्रशांतजी गांगाडे साहेब या पण लक्ष्मी पब्लिक स्कूलचे ते CEO आहेत आणि युनायटेड शेतकौन असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांची खूप मोठी भूमिका असते आणि आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्रशांतजी गांगाडे यांना मिळाला आहे. त्यांच्यासोबत अक्षय नाईक, तुम्हाला देखील विनंती आहे आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल. प्रशांतजी बालू गांगाडे युनायटेड महाराष्ट्र भूषण अवॉर्ड, मेजर ध्यानचंद नॅशनल अवॉर्ड, पनवेल भूषण अवॉर्ड आणि पनवेल गौरव अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केले गेले असे प्रशांतजी गांगाडे यांचा इथे सन्मान केला जातो. मी विनंती करतो संतोषजी घरत आणि लवजी फडके आपण दोघांनी ते येऊन यांचा पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. पब्लिक स्टँड तुम्ही सध्या पाहताय अगदी समोर महेशजी पाटील आणि प्रशांत गांगाडे यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 15,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. हो, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तदनंतर अक्षयजी नाईक आमचे खास मित्र आहेत, त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. अक्षयजी नाईक या आपण आणि आपला हा सन्मान स्वीकारायचा एक खास मित्र, सध्यांचा सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद प्रशांतजी गांगाडे, महेशजी पाटील साहेब आणि अक्षयजी नाईक या स्पर्धेला आल्याबद्दल. अँड इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रवीण. वळतोय सामन्याकडे. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. बंटी जोशी कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. चौथं षटक पाहायला गेलं अविनाश पाटीलच्या हातामध्ये दिलाय. विशाल जितेकर कॅप्टन यांनी मेट्रो एंडकडून गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अविनाश यांचा बंटी सामना करेल. पहिला चेंडू चांगला खोलात फेकला होता आणि फटका मारलाय. काय फटका मारला, अगदी नेत्रदीपक असा समोरच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग असा षटकार.
जतीन काय पब्लिक आपण पाहतोय, प्रवीण काय पब्लिक पाहतोय, अतिशय खचाखच भरलेलं हे स्टेडियम आपण पाहतोय आणि व्ह्यू देखील आपण काय पाहतोय, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा हा व्ह्यू आहे. आणि नाईट मॅचेस ह्या क्रिकेटच्या शोभा वाढवत असतात नेहमीच. फ्लड लाईटमध्ये खेळत असताना आपण पाहतोय प्रवीण स्पोर्ट्स खारघर आणि कोहली कोपरा संघ. अविनाश मात्र इथे कुठेतरी दबावात असेल, कारण पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलाय दमदाराचा षटकार. दुसरा चेंडू मॅट्रो एंडकडनं सामना करायला पाहिजे. डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, मिस टायमिंग स्ट्रोक होता. इथे मात्र संधी पुन्हा एकदा होती आणि पुन्हा एकदा संधी गमावली. 2 संधी गमावल्यात, तोपर्यंत धावा पूर्ण केल्यात. एकूण 3 धावा. एक चुकी आपल्याला महागात पडू शकते. आणि प्रवीण स्पोर्ट्स पाहायला गेला खारघरचा संघ आहे. आपण जो प्रेक्षकांचा आवाज ऐकतो लोकल टीम म्हणावी लागेल आणि लोकल टीमला चांगला सपोर्ट इथे मिळतोय. त्यांच्या प्रत्येक धावांवरती शिट्टी आणि टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपण पाहतोय, तिसरं षटक मार्गच असताना 2 चेंडू समाप्त झालेत. 49 धावा धावफलकावरती. ओमकार पाटील असेल 11 चेंडूमध्ये 27 धावा, बंटी असेल 9 मध्ये 21, अजूनही 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकणार नाही कोण जिंकणार कोण हारणार, परंतु मी इथून नक्कीच सांगू शकतो की प्रवीण स्पोर्ट्स खारघर हा एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचं श्रेय जातं ह्या ओपनिंग पेअरला. ओपनिंग पेअरमध्ये आपण पाहत असतो रोहित शर्मा असेल, शिखर धवन देखील आपण पाहिलं, एक चांगली ओपनिंग पेअर. त्यानंतर रोहित शर्माबरोबर शुभमन गिल आले, यशस्वी जयस्वाल आले, बरेचसे ओपनिंग पेअर चेंजेस झाले. परंतु हे जे ओपनिंग पेअर आपण पाहतोय ना, एक अविश्वसनीय कामगिरी आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओमकार असेल स्ट्रायकर एंडला. अविनाश चांगला चेंडू फेकला होता, ब्लॉक होलमध्ये होता चेंडू, सन्मान देखील दिलेला आहे आणि या चेंडूवर भेटेल 1 धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 50 रन्स ऑन बोर्ड, 50 झालेली आहे संघाची. अजूनही 9 चेंडू आणि 34 धावा, 50 धावा धावफलकावरती. अजूनही 9 चेंडू आणि 34 धावा. जोपर्यंत बंटी आणि ओमकार क्रीडांगणावरती आहेत तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. ते सामना खेचून आणण्याची धमक जी आहे ती या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आपल्याला. चौथा चेंडू असेल अविनाश यांचाच. पुन्हा एकदा बंटी स्ट्रायकर एंडवर. इथे मात्र हेलिकॉप्टर फिरवला आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत, परंतु भेटेल 1च धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अविनाशचं, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये काय फटकेबाजी झाली आणि नंतर कमबॅक देखील केलं त्यांनी. केवळ 1-1च धाव दिली. पहिल्या चेंडूवर 6 आपण पाहिले, त्यानंतर कॅच सुटली तिथे 3 धावा. 6, 3, 9, 10 आणि 11. आतापर्यंत आपण 4 चेंडू झालेत, 11 धावा पाहतोय या षटकामध्ये अविनाशच्या. स्ट्राईक रोटेट होतीये. पुन्हा एकदा ओमकार येतोय स्ट्रायकर एंडवर. अविनाश मॅट्रो एंडकडनं गोलंदाजी करेल, ओमकार त्याचा सामना करेल. इथे पुन्हा एकदा काय फटका फिरवलाय. वाव वाव वाव, क्रिकेटचा अगदी मादक सौंदर्य दाखवणारा हा सुंदर असा नेत्रदीपकाचा षटकार. काय पब्लिक आहे, काय शिट्ट्या आणि काय टाळ्यांचा आवाज. क्रिकेटला जी गरज असते ना ती पब्लिक जी असते आणि या प्रतिसादाची असते. आणि जसं मी म्हटलं प्रवीण स्पोर्ट्स खारघर हा खारघरचा संघ आहे आणि होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज आणि होम पब्लिक देखील इथे आपण पाहायला मिळते. धावफलक पुढे सरसावल. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 चेंडू 27 धावांची गरज. 27 धावांची गरज 7 मध्ये. 57 धावा धावफलकावरती आहेत. चौथा षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू असेल ओमकार पाटील. 13 चेंडू 34, बंटी जोशी 10 चेंडू 22 धावा. इथे मात्र थोडंसं टेन्शनमध्ये टाकलं आहे कोहली कोपऱ्या संघाला जतीन पाहायला गेलं तर, कारण एकही विकेट मिळालेला नाही आहे. दोन्ही ओपनिंगचे फलंदाज इथे आपण खेळताना पाहतोय. जेव्हा विकेट पडते ना तेव्हा थोडासा दबाव फलंदाजी ज्या करणाऱ्या संघावर येत असतो. शेवटचा चेंडू फेकेला अविनाश. इथे फुलटॉसचा होता, क्षेत्ररक्षक तिथे असतील, काय होणार, मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि इथे मात्र जे आपण बोलत होतो तेच झालं. इथे मात्र झेल घेतलाय. पंचांचा इशारा येतोय इथे थर्ड अंपायरसाठी पंच येत आहेत. चेक केला जाईल चेंडू नो बॉलसाठी. रिव्ह्यू कोणाचा आहे, बॅटिंग फलंदाजी करत असताना प्रवीण स्पोर्ट्स खारघर या संघानं रिव्ह्यू घेतला. नो बॉलसाठी अपील केलंय थर्ड अंपायरच्या स्वरूपामध्ये आणि इट्स अ फेअर डिलेव्हरी. ओमकार बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय, ओमकार बाद होतोय 34 धावांवरती 13 चेंडूंमध्ये. रिव्ह्यू देखील आपल्या संपलेले आहेत. थर्ड अंपायर बॅटिंग करत असलेला प्रवीण स्पोर्ट्स खारघर. थर्ड अंपायर
आम्हाला सांगत आहेत की आपले रिव्ह्यू देखील संपलेले आहेत. यानंतर थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण स्पोर्ट्स खारघर या संघाला. आत्ता शेवटचा षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये काय होणार? 27 धावा होणार का? प्रवीण स्पोर्ट्स खारघर फायनलमध्ये जाणार का? कोली कोपर संघ डिफेंड करणार का? काय होणार या सामन्यामध्ये? पब्लिक देखील अगदी उत्कंठेने हा सामना पाहत आहे. आणि आपण पाहतोय रॉयल कलंबोली हा संघ पहिले जे 2 वर्ष होतं ना, जतीन काय डॉमिनेट केलं त्या संघानं या PPL मध्ये. आणि त्यांनी दाखवून दिलं की गेले कित्येक वर्ष विजय शेठ खानावकर असतील यांच्या सानिध्याखाली हा संघ खेळतोय. आणि सुमित डोंगरे कॅप्टन कंटिन्यू त्या संघाचा आहे. आणि ते डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. इथून कोणाचं डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळणार? विशाल जितेकर की बंटी जोशी? तसं पाहायला गेलं तर 6 चेंडू आहेत, 27 धावा आहेत. धावा पाहायला गेलं तर जास्तच आहेत, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकणार नाही. आपण गोलंदाज पाहतोय तन्मय घरत. तन्मय घरत पेट एंड कडनं पहिला चेंडू. इथे मात्र चेंडू भिरकावलाय. बंटी जोशी दमदार असा पहिल्याच चेंडूवरती षटकार. वाव वाव अँड जस्ट वाव. पहिल्या चेंडूवरती आलाय सुंदर असा षटकार. क्या बात आहे. या षटकारानं धावफलक पुढे सरसावेल. 63 रन्स ऑन बोर्ड. आणि समीकरण इथे मात्र बदलेल. 5 बॉल आणि 21. जोपर्यंत बंटी आहे ना तोपर्यंत प्रवीण स्पोर्ट्स खारघरचे जेवढे साथीदार आहेत, जेवढे सपोर्टर आहेत, त्यांचे आशा जी आहे ती ग्राउंडवरती आहे. आणि त्यांची आशा, त्यांचे होप्स बंटी जोशीच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. बंटीचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केलंय. ओपनिंगला आलाय, शेवटच्या षटकापर्यंत तग धरून आहे. त्याने दाखवून दिलंय. आणि नाईट टुर्नामेंट खेळत असताना वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो बंटी जोशी यांचा. 63 रन्स ऑन बोर्ड. तन्मयवर दबाव असेल. दुसरा चेंडू बंटी जोशी सामना करेल. ते पुन्हा एकदा भिरकावलाय चेंडू. ओ हो हो. चेंडू जातोय SSD बॅनरच्या अगदी डोक्यावरून. दुसरा षटकार. काय पब्लिकचा प्रतिसाद आहे. काय शिट्ट्या वाजतायत. काय टाळ्या वाजतायत. अगदी म्हणजे क्रिकेटला काय पाहिजे असं, क्रिकेटला हेच पाहिजे असं. आता मात्र समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. प्रवीण, मी तर म्हणेन पनवेल प्रीमियर लीग सफल झाली. काय साथ मिळते आपल्याला पब्लिकची. 4 चेंडू 15 धावा. बंटी जोशी 12 चेंडूमध्ये 34 धावा. नवीन फलंदाज आपण आलाय, त्याला मात्र नॉन स्ट्रायकर एंडलाच आपण पाहतोय कपिल पारवे. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, तर त्यांनी देखील बरेच ग्राउंड गाजवलेत. 69 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. काय होणार इथे? मात्र तन्मयला पूर्णपणे बॅकफुटला ढकलले बंटीने. 2 चेंडू 2 षटकार. आपण पाहतोय अगदी हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल जितेकर देखील कॅप्टन कूल म्हणून आपण ओळखतो, पण आता तो थोडासा दबावामध्ये आला असेल, कारण बंटी वाव, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा तन्मय. तिसरा चेंडू असेल. रनअप मध्ये थोडासा फंबल होतोय. हे दबाव आहे. प्रेशर आणि फक्त प्रेशर. आपण तर कॉमेंट्री करत असतो किंवा स्कोअर लिहित असतो, पण जे खेळाडू असतात ना काय प्रेशर झेलत असतात. तिसरा चेंडू. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे असतील. चांगलं फील्ड देखील केलं. 1 धाव घेतले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होण्याची शक्यता होती, परंतु चुकी झाली. बॉल कलेक्ट करता आला नाही आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. जतीन पाहायला गेलं तर 1 झेल सोडली ओमकारची. त्यानंतर बंटीची देखील 1 झेल सोडली. 3 मध्ये 13 असं समीकरण. नक्कीच जबरदस्त मॅच आहे. खरं तर पैसा वसूल हा सामना आणि प्रेक्षकांचं फुल एंटरटेनमेंट करणारी मॅच. आणि सन्माननीय मान्यवर कन्हैया शेठ पाटील, सद्गुरू सिमेंट सप्लायर्सचे सर्व त्यांना आम्ही विनंती करू. आपण व्यासपीठावर या पाटगाव संघाचे ते पुरस्कर्ते देखील आहेत. सन्माननीय जयवंत भोईर साहेब आणि सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेब पारगाव यांचं हार्दिक स्वागत. आणि प्रदीप स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय संदीप खळाटे साहेबांचं व्यासपीठावर सहर्ष हार्दिक स्वागत. प्रेक्षकांना सामना आवडलाय का? चला टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद वैभव. अगदी हाय व्होल्टेज सामना आहे. 6000 लोक लाईव्हच्या स्वरूपात पाहत आहेत आमच्याकडे.
इथून मात्र पुन्हा एकदा बॅच कट घेते, क्षेत्ररक्षक तिथे असेल आणि इथे काय झालं, मी अगदी म्हणणारच होतो इथून एक विकेट आणि मॅचचा टर्निंग पॉइंट असेल आणि इथे मात्र कोणाला जावं लागतंय. बंटी जोशी, एक मोठा मासा गळायला लागला आणि नको त्या वेळेला, कारण त्यांनी चांगली मॅच खेचत आणली होती. अगदी काय मॅच आहेत, काय मॅच आहे, हाय व्होल्टेज. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ही मॅच पाहू नका, कारण खरंच अगदी आपल्या हार्टबीट वाढवणारा हा सामना आपण इथे पाहतोय. बंटी अगदी हताश निराश होऊन पवेलियनमध्ये परततोय. इथे मात्र आता 2 चेंडू आणि 13चं समीकरण असेल. काय इनिंग खेळला बंटी, परंतु पूर्ण करू शकला नाही, मॅच पूर्ण करू शकला नाही. बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय. नवीन फलंदाज दिनेश पाटील. इथून मात्र कपिल असेल किंवा दिनेश असेल यांना ही कामगिरी पूर्ण करावी लागेल. तन्मयचं कौतुक करेल मी जतीन नक्कीच इथून, कारण जेव्हा आपण शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक फेकत असतो आणि स्लॉग ओव्हरचं षटक फेकत असताना पहिल्या 2 चेंडूवर असे षटकार तुम्हाला लागतात, त्यानंतर कमबॅक करणं एवढं पॉसिबल नसतं, पण ते त्यांनी कमबॅक केलं. एक स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या स्लोवर चेंडूवरती त्यांनी अगदी मोठा मासा गळाला लावला आणि तो म्हणजे बंटी जोशी. आणि बंटी जोशी जर इथून विकेट नसता गेला तर नक्कीच त्यांनी मॅच आपल्या खिशामध्ये टाकली असती. पण इथून जर मॅच कोहलीकोपरा संघ जर जिंकला तर मी नक्कीच क्रेडिट देईल तन्मय घरत यांना, कारण शेवटचं षटक हाताळणं एवढं सोपं नसतं. खूप प्रेशर असतो, खूप प्रेशर, खूप म्हणजे खूपच प्रेशर असतो. आपण इंटरनॅशनल लेवलमध्ये बुमराला पाहत असतो. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र बीट केलाय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मात्र सामना वळवलाय पूर्णतः कोहलीकोपरा या संघानं. मी प्रेक्षकांना विनंती करेन, सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये जाऊ नका, कारण 2 सामने आपले बाकी आहेत अजून आणि ते आपल्याला वेळेवर संपवायचे आहेत. त्यामुळे कोणी प्रेक्षक आतमध्ये जाऊ नका ही विनंती. जसं मी स्टार्टिंगपासून म्हणतोय जतीन, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या षटकापर्यंत सांगू शकत नाही. अगदी मागचं षटक जर आपण बघितलं तर पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं प्रवीण स्पोर्ट्स खारघर या संघानं. 1 चेंडू बंटीची विकेट आणि मॅचला पूर्ण कलाटणी. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र फटका लगावला, परंतु इथून फायनलमध्ये प्रवेश करेल तो नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहलीकोपरा संघ. विशाल जितेकर कॅप्टन, कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला द्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच असेल विशाल भोईर. सॉरी विशाल इथे कॅमेरामॅन जे आहेत त्यांचं